नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या BRF या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण कंपनी सभा आणि ठरावाचे प्रकार या संदर्भात चर्चा करत होतो. त्यामध्ये ठरावाचे कंपनीच्या सभांचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यामध्ये सभासदांच्या सभा कुठल्या आणि संचालकांच्या सभा कुठल्या, तर या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्या दोन्ही सभांच्या संदर्भात कंपनी कायदा 2013 मध्ये काय तरतुदी आहेत या तरतुदींचा विचारही आपण केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ठराव म्हणजे काय आणि ठरावाचे प्रकार कोणते आहेत या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर आपण ठराव म्हणजे काय या संदर्भात पहिल्या लेक्चर टॉपिकमध्ये आपण त्याची चर्चा केलेली आहे की कंपनीच्या सभेला हजर राहणाऱ्या आणि सभेमध्ये मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या सभासदांनी कंपनीनं किंवा संचालक मंडळानं जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्या प्रस्तावावर घेतलेला निर्णय म्हणजे ठराव होय. म्हणजे कंपनीच्या सभेमध्ये एखाद्या विषयाच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी जो प्रस्ताव ठेवलेला असतो त्या प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये होतं आणि त्यामध्ये ज्या वेळेला अशा प्रस्तावावर मतदानाचा अधिकार असणारे आणि सभेला उपस्थित असणाऱ्या व्यक्ती मतदान करतात आणि असा जो प्रस्ताव आहे, जो प्रस्ताव अध्यक्षांनी मतास टाकल्यानंतर अशा प्रस्तावास पुरेसा मताचा पाठिंबा आहे असे आढळल्यास सदर प्रस्तावाचं रूपांतर हे ठरावामध्ये होतं. तर असे जे ठराव कंपनींच्यामध्ये केले जातात त्या ठरावाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्या ठरावांच्या संदर्भात कंपनी कायदा 2013 मध्ये काय कायदेशीर तरतुदी आहेत या संदर्भात चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर साधारणपणे ठरावाचे जे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात सामान्य ठराव. कलम 114 मध्ये या सामान्य ठरावाच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी मांडलेल्या आहेत आणि त्यामध्ये सामान्य ठराव कशाला म्हटलं जातं तर बहुमतानं संमत झालेल्या ठरावाला सामान्य ठराव असं म्हणतात किंवा बहुमतानं संमत झालेल्या प्रस्तावाला सामान्य ठराव असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. अशी सभा ही कंपनी कायद्यानुसार आवश्यक सूचना देऊन बोलवलेल्या सभेमध्ये हजर राहून मतदानाचा हक्क असणाऱ्या सभासदाद्वारे प्रस्तावावर पडलेली मते म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने पडलेली मते आणि प्रस्तावाच्या विरुद्ध पडलेली मतापेक्षा जर ही प्रस्तावाच्या बाजूने पडलेली मतं जर जास्त असतील तर असा ठराव संमत झाला किंवा अशा संमत झालेल्या ठरावास सामान्य ठराव असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या आणि ज्यांना मतदानाचा अधिकार आहे अशा मतदारांनी प्रस्तावाच्या बाजूनं पडलेली मतं आणि प्रस्तावाच्या विरोधात पडलेली मतं यामध्ये ज्या वेळेला प्रस्तावाच्या बाजूनं पडलेल्या मतांची संख्या प्रस्तावाच्या विरोधात पडलेल्या मतांच्या संख्येपेक्षा जास्त असेल त्यावेळेला असा जो ठराव मंजूर होतो त्या ठरावाला सामान्य ठराव असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सामान्य बहुमतानं ठराव जो मंजूर होतो त्याला आपण सामान्य ठराव असं म्हणतो. आता या ठरावासाठी जे मतदान घेतलं जातं ते मतदान हात दाखवून घेतलं जातं, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेतलं जातं किंवा प्रत्यक्ष मतमोजणी करून या मार्गानं हे मतदान घेतलं जातं. म्हणजे सामान्य ठरावावर मतदान घेत असताना तिन्ही प्रकारे तुम्ही मतदान घेऊ शकता, कुठल्याही प्रकारे यातलं मतदान घेऊ शकता आणि त्या माध्यमातून ठरावावर पडलेली मतं आणि ठरावाच्या विरोधात पडलेली मतं
यामध्ये ठरावाच्या बाजूनं पडलेल्या मतांची संख्या जास्त झाली की असा मंजूर झालेला ठराव त्याला सामान्य ठराव असं म्हटलेलं आहे. अर्थात अशा ठरावावर मतदान करत असताना काही वेळेला सामान्य ठरावाशी सभा अध्यक्ष त्यानंतर सभासदाचे प्रतिनिधीसुद्धा मतदान करू शकतात. तसंच पोस्टाद्वारे सुद्धा आलेलं मतपत्रिका किंवा मतदान हे या सामान्य ठरावाच्या वेळेला मतगणना करताना विचारात घ्यावं लागतं. म्हणजे सामान्य ठरावासाठी मतदान जे आहे ते सभेचे अध्यक्ष करू शकतात, सभासदांचे प्रतिनिधी करू शकतात आणि त्याशिवाय जे सभासद प्रत्यक्ष उपस्थित राहिलेले नाहीत परंतु ज्यांनी ठरावावर पोस्टाद्वारे मतदान केलेलं आहे ते मतदानसुद्धा या साधारण ठरावासाठी किंवा सामान्य ठरावासाठी ग्राह्य धरलं जातं. आता या सामान्य ठरावासाठी हा जो सामान्य ठराव आहे तो कोणकोणत्या कारणासाठी संमत केला जातो किंवा कंपनी कामकाजामध्ये कुठल्या कामकाजासाठी सामान्य ठरावाची आवश्यकता असते, तर त्याच्यामध्ये साधारणपणे खालील जी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत या कारणासाठी कंपनींच्या सभेमध्ये असे सामान्य ठराव मंजूर केले जातात. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला दिलेल्या चुकीच्या माहितीची दुरुस्ती करण्यासाठी. जर कंपनीनं एखादी चुकीची माहिती कंपनी अधिकाऱ्याला दिलेली आहे तर अशा वेळेला ही चुकीची माहिती दुरुस्त करायची असेल तर त्याच्यासाठी हा सामान्य ठराव घ्यावा लागतो. त्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कंपनीच्या नावात बदल करण्यासाठी केंद्र सरकारनं जर कंपनीच्या नावात बदल करायला सुचवलं असेल तर असा बदल त्या ठिकाणी करण्यासाठी साधारण ठरावाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मध्यंतरी भारत सरकारनं सगळ्या कंपन्यांना आदेश दिलेला होता की कुठल्याही कंपनीनं आपल्या नावामध्ये हिंदुस्तान किंवा भारत हा शब्द घालायचा नाही. तर त्याच्यामध्ये नावात दुरुस्ती करण्यासाठी अशा प्रकारचा सामान्य ठराव करून त्या ठिकाणी तुम्हाला सामान्य ठराव करून हे नाव बदलता येऊ शकतं. त्यानंतर अधिलाभांश समभाग जारी करण्यासाठी की कंपनीचे जे अधिलाभांश समभाग आहेत ते त्याला आपण अग्रहक्क समभाग असं म्हणतो. तर हे अग्रहक्क लाभांश समभाग जारी करण्यासाठी सुद्धा आपल्याला सामान्य ठराव करावा लागतो. सभासदाकडून किंवा सार्वजनिक लोकांच्याकडून ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीला जर ठेवी स्वीकारायच्या असतील तर अशा ठेवी स्वीकारण्यासाठी पहिल्यांदा सामान्य ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर दर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना लाभांश डिक्लेअर केला जातो. तर त्या लाभांश डिक्लेअर करण्यासाठी सुद्धा सामान्य ठरावाची आवश्यकता असते. हिशेब तपासणीची नेमणूक करण्यासाठी सुद्धा दर वार्षिक सभेमध्ये या हिशेब तपासणीसाठी नेमणूक केली जाते. कंपनीच्या बाबतीत एकदा हिशेब तपासणीसाठी नेमणूक केली की 5 वर्ष चालते. 5 वर्षानंतर परत हिशेब तपासणीसाठी नेमणूक करावी लागते. त्याच्यासाठी साधारण ठराव लागतात. ताळेबंद नफा-तोटा पत्रक आणि इतर पत्रकं स्वीकारण्यासाठी संचालक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळ ही जी वार्षिक पत्रकं सभेसमोर सादर करतं ती स्वीकारण्यासाठी सामान्य ठराव आवश्यक असतो. हिशेब तपासणीचा अहवाल स्वीकारण्यासाठी हिशेब तपासणीसानं जो अहवाल दिलेला आहे कंपनीच्या संदर्भात तो स्वीकारण्यासाठी सुद्धा साध्या ठरावाची आवश्यकता असते. आणि संचालक नेमणुकीसाठी की एखादा नवीन संचालक जर नेमायचा असेल किंवा निवृत्त झालेल्या संचालकाच्या जागी दुसरा संचालक घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सामान्य ठरावाची आवश्यकता असते. आणि कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीसाठी कंपनीची एखादी मालमत्ता जर विकायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा असा सामान्य ठराव आवश्यक असतो. तर या वेगवेगळ्या कंपनी कामकाजासाठी सामान्य बहुमतानं जो ठराव मंजूर केला जातो त्याला सामान्य ठराव असं म्हणतात. आणि त्याच्या संदर्भातल्या या कायदेशीर तरतुदी आहेत. त्यानंतर दुसरा प्रकारचा ठराव आहे त्याला विशेष ठराव असं म्हटलेलं आहे, स्पेशल रेझोल्युशन. कलम 114 मध्ये या विशेष ठरावाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि त्यात असं म्हटलेलं आहे की एखाद्या ठरावाला विशेष ठराव असं म्हटलं जाईल जर की पुढील अटी जर एखाद्या ठरावाला लागू झाल्या तर त्या ठरावाला विशेष ठराव असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ तिथं त्यांनी दिलेलं आहे की कंपनी साधारण सभेसाठीच्या सूचनेमध्ये एखादा ठराव हा विशेष म्हणून मानण्यासंदर्भात तसे योग्य प्रकारे निर्दिष्ट केले असेल किंवा अशा ठरावासंबंधी सभासदांनी इतर प्रकारे सूचना दिलेली असल्यास. म्हणजे कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये जी सूचनापत्रक आहे
त्याच्यामध्ये कंपनीनं जर एखादा ठराव हा विशेष ठराव आहे असं योग्य प्रकारे निर्दिष्ट केलं असेल कंपनी कायद्यातल्या तरतुदीनुसार, किंवा अशा एखाद्या संबंधित सभासदांनी इतर प्रकारे सूचना दिलेली असल्यास असा ठराव असेल तर विशेष ठराव असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सदर कायद्यानुसार आवश्यक सूचना योग्य प्रकारे दिली असल्यास, अशी जी सूचना द्यायची आहे विशेष ठरावाची ती योग्य प्रकारे दिली पाहिजे, कायद्यातील तरतुदीनुसार दिली पाहिजे. त्या कायद्यातील तरतुदी नेमक्या काय आहेत आपण नंतर बघत आहोत. तर ती सूचना जी द्यायची आहे विशेष ठरावाची ती योग्य प्रकारे दिलेली असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे विशेष ठराव संमत होण्यासाठी सभेमध्ये हजर असणाऱ्या आणि मतदानाचा अधिकार असणाऱ्या सभासदापैकी 3/4 सभासदांनी ठरावाच्या बाजूनं मतदान करायला पाहिजे. म्हणजे विशेष ठराव जर संमत करायचा असेल तर 3/4 सभासदांनी ठरावाच्या बाजूनं मतदान करायला पाहिजे, तर असा ठराव हा विशेष ठराव म्हणून ओळखला जातो. त्यानंतर या विशेष ठरावाच्या संदर्भामध्ये साधारण कोणत्या कामासाठी हा विशेष ठराव मंजूर केला जातो किंवा मंजूर करावा लागतो, तर कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय जर स्थलांतरित करायचं असेल, कंपनीचा जो नोंदणीकृत पत्ता आहे तो जर बदलायचा असेल, कार्यालय स्थलांतर करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा विशेष ठराव कंपनीच्या सभेमध्ये घ्यावा लागतो. त्यानंतर कंपनी घटनापत्रकामध्ये बदल जर करायचा असेल तर विशेष ठराव घ्यावा लागतो. कंपनी नियमावलीत बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते. करारातील अटी किंवा माहिती पत्रकातील उद्देश बदलण्यासाठी, एखादा करार केलेला आहे आणि त्यातला उद्देश बदलण्यासाठी किंवा करारातल्या अटी बदलण्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता आहे. भागधारकांच्या अधिकारात बदल करण्यासाठी, भागधारकांचे अधिकार आहेत त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर विशेष ठराव घ्यावा लागतो. कंपनी भागभांडवलात कपात करण्यासाठी, कंपनीचं भागभांडवल जर कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी विशेष ठराव संमत करावा लागतो. एखाद्या कंपनीमध्ये 15पेक्षा जास्त संचालक जर नेमायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा बहुमतानं 2/3 बहुमताचा हा विशेष ठराव त्या ठिकाणी मंजूर करावा लागतो. आता या विशेष ठरावाची, विशेष सूचनेची आवश्यकता असणारे ठराव हा एक तिसरा ठरावाचा प्रकार आहे. म्हणजे एखादा ठराव जर मांडायचा असेल तर त्याच्यासाठी विशेष सूचना ही द्यावी लागते आणि ती विशेष सूचना कायदेशीररित्या योग्य प्रकारे द्यावी लागते. आणि त्याच्या संदर्भातल्या तरतुदी या विशेष सूचनेच्या संदर्भात कलम 115 दिलेल्या आहेत. आणि त्या विशेष सूचना म्हणजे नेमकी काय, तर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार तसेच कंपनी नियमावलीनुसार विषय सूचनेची आवश्यकता असणारा ठराव मांडण्यासंदर्भात कंपनीला लिखित स्वरूपातील सूचनेद्वारे कळवण्यात आलेली इच्छा अथवा उद्देश म्हणजे विशेष सूचना होय. म्हणजे कंपनीच्या सभेमध्ये एखाद्या विशेष अशा ठरावावर चर्चा करावी किंवा विशेष असा ठराव मांडावा या संदर्भात कंपनीला लिखित स्वरूपातील विशेष सूचनेद्वारे कळवण्यात आलेली इच्छा किंवा उद्देश, ती म्हणजे एखाद्या सभासदांना असेल, एखाद्या संचालकांना असेल किंवा कंपनीनं सभासदांना एखादा विशेष असा ठराव सूचना दिलेली आहे योग्य प्रकारे की ज्याच्यामध्ये एखादा ठराव मांडण्याची इच्छा किंवा उद्देश व्यक्त केलेला आहे, अशी लेखी सूचना म्हणजे विशेष सूचना होय. तर अशा या विशेष सूचना कुणाला देता येते, अशी विशेष ठराव जर करायचा असेल तर विशेष सूचना द्यावी लागते. अशी विशेष सूचना कुणाला देता येते, तर त्याच्यामध्ये पहिली तरतूद अशी आहे की अशा संस्थेतील सदस्य ज्यांनी एकूण मताधिकार यापैकी कमीत कमी 1% जास्त मताधिकार धारण केलेला आहे. म्हणजे कंपनीतील असे सभासद किंवा अशी एखादी व्यक्ती की जिनं कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी, कारण कंपनीकडे जे मताधिकार असतात ते एक व्यक्ती एक मत असत नाही, तर जेवढी भाग तेवढे मताधिकार, आणि त्यामुळं 1% जास्त ज्याच्याकडं मताधिकार आहेत अशी व्यक्ती कंपनीला विशेष सूचना देऊ शकते आणि एखाद्या ठराव मांडण्याची सूचना करू शकते. दुसरी तरतूद आहे की विशेष सूचना देण्याच्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही विशेष सूचना देणार आहात त्या दिवशी
समभागावरील वसूल रक्कम एकत्रितपणे 5 लाख रुपयापेक्षा कमी नाही इतक्या रकमेचे कंपनीचे भागधारण केलेले समभागधारक की ज्या कंपनीच्या किंवा विशेष सूचना ज्या दिवशी द्यायची आहे त्या दिवशी जी व्यक्ती किंवा समूह की ज्यांनी कंपनीच्या वसूल भागभांडवलापैकी 5 लाख रुपयापेक्षा जास्त भागभांडवल धारण केलेलं आहे, अर्थात ही जे 5 लाख रुपये भागभांडवल आहे ती फेस व्हॅल्यू आहे, बुक व्हॅल्यू नव्हे, किंवा बुक व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू नव्हे, तर मूळ किमतीची 5 लाखाचे शेअर्स ज्या व्यक्तीने घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त ती व्यक्ती असा सूचना विशेष सूचना करू शकते. त्यानंतर या विशेष सूचनेच्या आवश्यकता असणाऱ्या ठरावाबद्दल ज्या कायदेविषयक तरतुदी आहेत की असा ठराव मांडता संदर्भात, तर ही विशेष सूचनेच्या संदर्भात काय कायदेशीर तरतुदी आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे की विशेष सूचना कंपनीला कंपनीच्या सभेच्या तारखेपूर्वी 3 महिने कालावधीच्या आधी पाठवता येणार नाही. ज्याला कोणाला विशेष सूचना पाठवायची आहे त्यानं सभेच्या आधी 3 महिने पाठवायची नाही. 3 महिन्याच्या आत ती सूचना असली पाहिजे, 3 महिन्याच्या आधी ती सूचना पाठवता येणार नाही. तसेच अशी सूचना पाठवायची असेल तर अशी सूचना कंपनीला सभेपूर्वी 14 दिवस आधी लिखित स्वरूपात पाठवणं आवश्यक आहे. कंपनीच्या पत्त्यावरती सूचना पाठवणं आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे की विशेष सूचनेच्या प्राप्तीनंतर कंपनीनं त्यातील ठरावासंदर्भात सभासदांना सभेच्या तारखेपूर्वी किमान 7 दिवस आधी अशी विशेष सूचना द्यायला पाहिजे. म्हणजे ज्याला कुणाला असा विशेष ठराव मांडायचा असेल त्यानं कंपनीला किमान 14 दिवस आधी लेखी सूचना द्यायला पाहिजे आणि कंपनीनं अशा ठरावासंदर्भात किमान 7 दिवस आधी सभासदांना सूचित केलं पाहिजे. आता खालील ठरावासंदर्भात विशेष सूचनेची आवश्यकता असते की हे विशेष ठराव विशेष सूचना देऊन जे ठराव केले जातात असे ठराव कुठल्यासाठी आवश्यक आहेत, तर साधारण सभेत निवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकाच्या जागी नवीन लेखापरीक्षक जागे अथवा निवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकाच्या पुनर्निवडणुकीसंदर्भात असा विशेष ठराव सूचना देऊन करावा लागतो. म्हणजे एखाद्या लेखापरीक्षकाची पुनर्नेमणूक करायची आहे किंवा निवृत्त झालेल्या लेखापरीक्षकाच्या नेमणुकीच्या संदर्भात, म्हणजे लेखापरीक्षकाची नियुक्ती, निवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकाच्या जागी दुसरा लेखापरीक्षक किंवा निवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकाचीच पुनर्नेमणूक करायची असेल तर असा विशेष सूचनेचा लेखी ठराव द्यावा लागतो. अर्थात त्याच्यामध्ये मात्र निवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकानं जर सलग 5 वर्ष अथवा 10 वर्ष जर पूर्ण केली असतील तर परत त्याला पुनर्नेमणूक देता येणार नाही. त्यानंतर दुसरी तरतूद त्याच्यामध्ये आहे की एखाद्या संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी अथवा दूर केलेल्या संचालकाच्या जागी नव्या संचालकाची नेमणूक करण्यासाठी तुम्हाला विशेष सूचनेचा ठराव द्यावा लागतो. म्हणजे एखाद्या संचालकाची नेमणूक जर करायची असेल किंवा दूर करायचं असेल आणि दूर केलेल्या संचालकाच्या जागी नवीन संचालक नेमायचा असेल तर अशी विशेष सूचना तुम्हाला द्यावी लागेल. आणि कंपनी नियमावलीनुसार सूचित गोष्टी करण्यासाठी, जर कंपनी नियमावलीमध्ये एखादं कार्य करण्यासाठी, एखादं काम करण्यासाठी किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता असेल, विशेष सूचनेची आवश्यकता असेल तर त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला विशेष सूचना द्यावी लागते. तर या पद्धतीनं विशेष ठरावाच्या सूचनेच्या संदर्भात कायदेशीर बाबी आहेत. त्यानंतर पुढचा जो ठरावाचा प्रकार आहे त्याला संचालकाचा फिरता ठराव असं म्हटलेलं आहे. मागच्या लेक्चरला आपण अभिसरण ठराव असा एक शब्द वापरलेला होता. तर तो अभिसरण ठराव म्हणजे संचालकांचा फिरता ठराव. आता संचालकाचा फिरता ठराव म्हणजे काय, एखादी तातडीचा निर्णय जर संचालक मंडळाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सभेच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्याच कायदेशीर तरतुदी पार पाडून सभा बोलवणं आणि नंतर त्या सभेमध्ये निर्णय घेणं हे शक्य असत नाही. किंवा अशा सभेसाठी जी आवश्यक गणपूर्ती संख्या आहे ती गणपूर्ती संख्या पूर्ण ठेवता येणं शक्य होत नाही. अशा वेळेला संचालक मंडळ काय करतं की सभा न घेता एका विशिष्ट पद्धतीद्वारे संचालकांचं मत आजमवून म्हणजेच मतदान घेऊन त्यावर निर्णय घेता येतो.
यासाठी जो संकल्पित ठरावाचा मसुदा आहे तो लिखित स्वरूपात परिपत्रक स्वरूपात तयार करून सर्व संचालकाच्या अधिकृत पत्त्यावर पोस्टानं स्वतः प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून पाठवता येतो। ज्यांना मतदानाचा अधिकार आहे असे सर्व संचालक त्याच्यावर बहुमतानं त्यांनी त्या ठरावाला मान्यता द्यावी लागते, अर्थात साधं बहुमत त्याच्यामध्ये आवश्यक चालू शकतं। आणि अशा प्रकारे साध्या बहुमतानं ठराव मान्य झालेला हा ठराव त्या ठिकाणी नंतर होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत अभिसरणाद्वारे मान्य झालेल्या ठरावाची नोंद घेऊन त्याचा त्या सभेच्या इतिवृत्तात समावेश करावा लागतो। म्हणजे फिरता ठराव याचा अर्थ काय की प्रत्यक्ष संचालकांची सभा न घेता ठरावाचा मसुदा परिपत्रक स्वरूपात प्रत्येक संचालकाच्या पत्त्यावर पाठवणं, प्रत्येक संचालकाचं त्याच्यावरचं मत आजमावणं आणि ठरावाला जर संचालकांची मंजुरी घेणं आणि ठरावाच्या बाजूनं जर संचालकांनी मतदान केलं, मंजुरी दिली, तर असा ठराव हा निर्णय म्हणून त्या ठिकाणी मान्य केला जातो। आणि नंतर लगतच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये असा हा अभिसरणाद्वारे मान्य केलेला ठराव त्या ठिकाणी मांडण्यात येतो, त्याची नोंद तिथं घेता येते आणि इतिवृत्तामध्ये कंपनीच्या त्याचा समावेश करता येतो। तर असा जो ठराव आहे त्याला संचालकाचा फिरता ठराव असं म्हटलेलं आहे। तर या पद्धतीनं कंपनीच्या ठरावांचे वेगवेगळे प्रकार आणि त्या ठरावाच्या संदर्भात असणाऱ्या कायदेशीर तरतुदी या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। म्हणजे कंपनीच्या ठरावाचे साधारणतः 4 प्रकार आहेत। एक सामान्य ठराव ज्याच्यामध्ये बहुमतानं ठराव मंजूर केला जातो, दुसरा विशेष ठराव जो ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 मतदानानं हा ठराव मंजूर व्हावा लागतो, तिसरा प्रकार आहे म्हणजे विशेष सूचनेची आवश्यकता असणारे ठराव की एखादी विशेष सूचना देऊन त्या ठिकाणी ज्यावेळेला ठराव मांडण्यास सांगितलं जातं त्यावेळेला त्याला विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव असं म्हटलेला आहे। आणि चौथा प्रकार म्हणजे संचालकांचा फिरता ठराव की ज्या वेळेला संचालक मंडळाची सभा घेता येणं शक्य नाही, तेवढा कालावधी नाही, घनपूर्ती संख्या पूर्ण करता येणं शक्य असत नाही, अशा वेळेला हा ठराव प्रस्ताव स्वरूपामध्ये किंवा परिपत्रक स्वरूपामध्ये प्रत्येक संचालकांच्या घरी पाठवला जाईल आणि त्या ठरावावर तिथूनच त्यांची संमती घेतली जाईल। आणि अशामध्ये बहुमतानं जर संचालकांनी त्या ठरावाला मान्यता दिली तर असा ठराव अभिसरणाद्वारे ठराव असं म्हटलेलं आहे आणि असा ठराव मान्य केला जाईल, निर्णय घेतला जाईल आणि लगतच्या त्यानंतर होणाऱ्या संचालक मंडळाच्या प्रत्यक्ष सभेमध्ये अशा ठरावाची नोंद घेऊन त्या इतिवृत्तामध्ये सदर ठराव नोंदवला जाईल। तर या प्रकारचे ज्या तरतुदी आहेत त्या ठराव आणि ठरावाच्या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी आहेत। तर या ठिकाणी आपण थांबूया। सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।